राज्यातील नागरिकांना पावसाची आणखी काही प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण राज्यभरात पुढील 7 दिवस पाऊस जोर धरणार नाही अशी माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पुढील आठवड्यातही समाधानकारक पाऊस पडणार नाही। समुद्रातील तापमान वाढलं, उंच ढग आणि सर्वात जास्त बघू शकता राहिले सर्वात जास्त कमी दिवस, कमी वेळेत जास्त पाऊस का कोसळतोय। हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुने यांनी ए टू झेड सांगितले आहे। बघू शकता यंदा एल निनो असूनही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सर्वात जास्त कमी पावसाची ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघू शकता पावसाच्या घटना ह्या घडल्या होत्या। कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस नोंदवला जात आहे। आता त्याप्रमाणे सर्वात जास्त पाऊस कुठे पडणार? बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील 48 तासात मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या दिशेने पुढे सरकत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात विशेषतः विदर्भात वादळी वाऱ्यासह अनेक सर्वात जास्त अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। दरम्यान एक सर्वात जास्त एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील खरीप हंगामातील पेरणीवर मोठा परिणाम झाला आहे। विदर्भात पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस हा सर्वात जास्त अतिमुसळधार पावसाची ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान विभागाचे सर्वात जास्त चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली मध्य महाराष्ट्र सर्वात जास्त आज रेड अलर्ट हा जारी केलेला आहे, तर नागपूर, भंडारा आणि वर्धाच्या ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे। सर्वात जास्त पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेलीच आहे। तर बघू शकता किती प्रमाणात किती पाऊस होणार ही सर्वात जास्त ब्रेकिंग बातमी आहे। बघू शकता नागपूर शहरातील 3 तासात सर्वात जास्त 104 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता संपूर्ण शहरात दानादान ही उडालेली आहे। सर्वात जास्त अनेक वस्त्यांमध्ये आणि सर्वात जास्त बघू शकता शिरलेले सर्वात जास्त पाणी हे शिरले, सर्वात जास्त वस्त्यांमध्ये पाणीचे शिरलेले आहे। बघू शकता आज जलमय झालेले आहे। मात्र ही संपूर्ण जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाची परिस्थिती ही सारखी नव्हती, परंतु सर्वात जास्त नागपूरपासून 60 किलोमीटर सर्वात जास्त अंतरावर झालेल्या कटोरी सर्वात जास्त बघू शकता कटोल व नरखेड हे तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। पारशिवनी आणि रामटेक हे किलोमीटरवर अंतरावर असलेल्या कटोरा आणि नरखेड या तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। पारशिवनी आणि रामटेक तालुक्यात मध्य स्वरूपाचा पाऊस कोसळला। एल निनोमुळे पावसाच्या पॅटर्नमध्ये हे बदल पाहायला मिळत असल्याने तज्ज्ञांचे मत आहे। दरम्यान हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुने यांनी बदलत्या हवामानावरती भाष्य केलेलं आहे। अरबी समुद्रातील तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढले। यंदा एल निनो असूनही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमी वेळात ह्या जास्त पावसाच्या घटना या घडलेल्या आहेत। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरी आणि त्यापेक्षा जास्त पाऊस नोंदवला जात आहे। 23 जुलैला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती 24 तासात 1064 मिमी पाऊस नोंदवलेला गेला आहे। तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात आणि लोणावळ्यामध्ये सर्वात जास्त सलग 2 दिवस 600 मिमीपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेलेला असून सर्वात जास्त पावसाची शक्यता ही जाणवण्यात येत आहे। बघू शकता प्रभाव हा कमी आहे। असं सर्वात जास्त अरबी समुद्रातील सर्वात जास्त तापमान हा कमी झालेला आहे, नेहमीपेक्षा जास्त वाढलेला आहे। आणि तापमान जेव्हा वाढत त्याच्या सोबतच बाष्प तयार होत आहे, तेच बाष्प त्या भागातील कमी दाबाच्या क्षेत्राला ऊर्जा पुरवत आहे। त्यामुळे सर्वात जास्त उंच ढग आणि तयार होत आहे। सर्वात जास्त उंच ढग हे तयार होत राहिल्याने काय झालेलं आहे, आपण या वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये परिस्थिती बघितली तर 2 कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालेले आहे। आपण बघू शकता या वर्षीच्या जुलै महिन्याच्या परिस्थिती बघितलेली आहे। बघू शकता आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत आज सरकलेली आहे। क्षेत्राच्या सर्वात जास्त क्षेत्रांना अरबी समुद्रात आलेल्या बाष्पांनी ऊर्जा पुरवलेली आहे। बाष्पांचा सर्वात जास्त पुरवठा हा झाल्याने सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे। सर्वात जास्त बघू शकता राहिलेला स्थानिक उच्च ढग आणि तयार झालेला सर्वात जास्त एल निनोमुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे। सर्वसाधारणपणे मान्सूनची सर्वात जास्त स्थिती ही मांडली जात आहे। बघू शकता मान्सून काळात एक सर्वात जास्त महत्त्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे। बघू शकता आता पाऊस हा कोसळत आहे। बघू शकता मान्सूनचे ढग हे सर्वात जास्त झालेले आहे। तर बघू शकता वाहन आणि सर्वात जास्त बघू शकता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस किती पडणार आहे। बघू शकता सातत्याने त्याची निर्मिती ही होत राहिलेली आहे। त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये 500-600 मिमी सर्वात जास्त 1000 मिमीपर्यंत पाऊस झाला।
या स्थिती एल निनोमुळे सर्वात जास्त पाऊस हा पडलेला आहे। त्यामुळे सर्वात जास्त पावसाची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे। बघू शकता पुढील बातमी आपल्या समोर आहे। राज्यभर आज वादळी पाऊस आणि सर्वात जास्त जिल्ह्यांना रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। बघू शकता सर्वात जास्त रेड अलर्ट कोणत्या देशांना हा जारी करण्यात आलेला आहे। राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून हवामान विभागाने विदर्भातील सर्वात जास्त चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा रेड अलर्ट हा जारी केलेला आहे। सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे। बघू शकता महाराष्ट्रामध्ये राज्यात मागील आठवड्यापासून बहुतांश भागात पावसाची नोंद होत असून मागील 2-3 दिवसांपासून काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढत आहे। सध्या मान्सूनला बळ देणारी हवामान प्रणाली देशाच्या विविध भागांमध्ये सक्रिय असल्याने विविध राज्यांमध्ये पावसाची नोंद होत असून आणि काही राज्यांमध्ये सर्वात जास्त बघू शकता अतिवृष्टीची सर्वात जास्त पाऊस हा नोंदवला जात आहे। तर दरम्यान आज संपूर्ण राज्यभरात वादळी पावसाचा अंदाज हा हवामान विभागाने व्यक्त केलेला असून काही राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट हा देण्यात आलेला आहे। बघू शकता आत्ताची जून महिन्याच्या बहुतांश प्रदेशामध्ये पावसाने प्रमाण हे आसमान हे सर्वात जास्त झालेले आहे। त्यामुळे अनेक जिल्ह्यांना सर्वात जास्त कमी पावसाची ही नोंद झालेली असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोकण प्रदेशासह सर्वात जास्त मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावरती अतिवृष्टी सर्वात जास्त पाऊस नोंदवला गेला आहे। आता त्यामुळे काही काळ हा विश्रांती घेतल्यानंतर राज्यात मान्सून हे पुन्हा सक्रिय झाला असून तर दरम्यान महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे। बघू शकता पुढील बातमी आपल्या समोर आहे। आठवड्याचा कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रात घाट माथ्यावरती सर्वात जास्त पावसाचा हा जोर पाहायला मिळत आहे। बघू शकता घेतल्या सर्वात जास्त राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला। दरम्यान महाराष्ट्रातील काही भागातही पावसाचा जोर वाढत आहे। तसेच दुष्काळाचे सावट असणाऱ्या बहुतांश प्रदेशातही ते सर्वात जास्त जूनच्या तुलनेत चांगल्या पावसाची नोंद होत आहे। त्यामुळे या प्रदेशातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। सर्वात जास्त हवामान प्रणालीचा सर्वात जास्त बघू शकता पुढील बातमी आपल्या समोर आहे। वादळी पावसाचा इशारा सर्वात जास्त बुधवारी या क्षेत्राचा प्रभाव उत्तर ओडिशा, दक्षिण झारखंड आणि उत्तर छत्तीसगड सर्वात जास्त राहील असा अंदाज आहे। त्यामुळे या सर्वात जास्त देशांना रेड अलर्ट हा जारी झालेला आहे। प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। सर्वात जास्त पावसाचा हा जोर हा दिसणार आहे। आज रेड अलर्ट हा कुठे आहे? संपूर्ण राज्यात आज वादळी पावसाचा अंदाज असून विदर्भातील पावसाची सर्वात जास्त तीव्रता ही अधिक आहे। सर्वात जास्त पावसाचा सावट हे आपल्याला झालेला आहे। बघू शकता आताची तीव्रता दरम्यान विदर्भातील काही भागांना मंगळवारी सर्वात जास्त मुसळधार पावसाची नोंद ही झालेली आहे। चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया आणि आदी भागांना सर्वात जास्त आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट हा तर देण्यातच आलेला आहे। सर्वात जास्त गोंदिया आणि भागांना आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट हा देण्यात आलेलाच आहे। बघू शकता आताची सर्वात ब्रेकिंग बातमी आपल्या समोर। उर्वरित कोकण आणि सर्वात जास्त मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज वादळी पावसाचा येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे। बघू शकता त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे। त्यामुळे सर्वात जास्त भागांना हा रेड अलर्ट हा जारी झालेला आहे। बघू शकता त्यामुळे सर्वात जास्त देशांना मध्य महाराष्ट्र आणि सर्वात जास्त झारखंड या भागांना सर्वात जास्त रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या देशात तुमच्या भागांमध्ये पाऊस पडत आहे की नाही, मला खाली कमेंट करून नक्की सांगा। नागपुरामध्ये तुफान पाऊस, लोकांची तारंबळ, मैदान पाण्याखाली झालेलं आहे। बघू शकता नागपूरमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे प्रतापनगरमध्ये सर्वात जास्त सोमवार आणि सर्वात जास्त शाळेतील मैदानात पाणी साचले आहे। शाळा सुरू असून सर्वात जास्त मैदानात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे हाल झालेले आहे। परिसरात सर्वात जास्त रस्त्यांचे काम सुरू असल्याने पाणी या भागांमध्ये सर्वात जास्त चांगलेच पाणी साचलेलं आहे। बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा पडलेला आहे। सध्या नागपुरात तुफान पाऊस हा झालेला आहे। बघू शकता पावसामुळे नागपुरांची चांगलीच तारंबळ उडालेली आहे। सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी ह्या सुरू झालेल्या असून सर्वात जास्त काही वेळाने मात्र पावसाचा जोर हा वाढलेला असून परिणामी अनेक भागात सध्या पावसाने पाणी साचलेले आहे। बघू शकता काही ठिकाणी तर गुडघ्यांपर्यंत पाण्याचा हा प्रवाह वाढायला लागलेला आहे। सर्वात जास्त या पावसामुळे शाळेत सर्वात जास्त जाणाऱ्या विद्यार्थ्यांचाही अडचणीचा सामना हा करावा लागत आहे। बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे। बघू शकता नागपुरासाठी येलो अलर्ट हा जारी केलेला आहे। आता पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। बघू शकता सर्वात जास्त नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नागपूरमध्ये सुरू असलेल्या सर्वात जास्त पावसामुळे प्रतापमध्ये सर्वात जास्त
सोमलवार आणि शाळेतील मैदान हे पाणी साचलेले असून सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. बघू शकता मैदानात सर्वात जास्त पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे हाल झालेले आहे. आता सर्वात जास्त बघू शकता परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने पाणी या सर्वात जास्त बघू शकता पाणी या भागांमध्ये चांगलेच पाणी साचलेले आहे आणि भागात पाऊस हा सर्वात जास्त या भागांमध्ये साचल्याने लोकांना ये जा करायला त्रास होतोय. लोक त्या पाण्यात सर्वात जास्त भागांमध्ये सर्वात जास्त आलेल्या सर्वात जास्त बघू शकता आत्ताची जी काय ब्रेकिंग बातमी मदतीने चालणारा प्रयत्न हा करत आहे. सकाळपासून नागरिकांचे सर्वात जास्त हाल हे झालेले आहे. बघू शकता सुरू असून सर्वात जास्त स्वरूपाचा पाऊस हा सुरू झालेला आहे. सकल भागांमध्ये पाणी हे साचलेले असून सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. यंदाचा सर्वात जास्त पाऊस हा हवामान विभागाने सर्वात जास्त बघू शकता हवामान विभागाने सर्वात जास्त खात्याने व्यक्त केलेला आहे. ही शक्यता सर्वात जास्त लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा हा इशारा हा दिलेला आहे. बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे. मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या देशात प्रदेशामध्ये किती पाऊस पडत आहे आणि खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या राज्याचं नाव पण मला खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलमध्ये नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.